नमस्कार मंडळी, पहा संकष्ट चतुर्थी ही दर महिन्याला कृष्ण पक्षात असते. जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारिका चतुर्थी असे म्हणतात. मंगळवारी जी आपली चतुर्थी येत असते ती चतुर्थीचं खूप महत्त्व आहे. आपल्याला 21 चतुर्थीचं पुण्य भेटत असतं, म्हणून ह्या दिवशी आपण ही चतुर्थी आवर्जून धरायची आहे. ह्या दिवशी आपण गणपतीला जायचं, गणपतीची विशेष सेवा करायची, पंचामृताने अभिषेक करायचा, दही दूध तूप मध असं आपल्याला गणपतीचा अभिषेक करायचा, उपवास करायचा त्या दिवशी. आणि गणपती स्तोत्र म्हणायचं. गणपती अथर्वशीर्ष 21 वेळा, 11 वेळा किंवा 51 वेळा तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही म्हणायचं आहे. मोदकचा नैवेद्य दाखवायचा आहे, दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला कर्ज होत नाही दुर्वा अर्पण केल्याने. गणपतीला जास्वंदीचं फूल खूप आवडतं, त्याच्यामुळे जास्वंदीचं फूल जर भेटलं तर ते तुम्ही नक्कीच व्हा. आणि गणपतीचा आपल्याला जप करायचा आहे. ओम क्रांग क्रीम क्रोम सो भ्रोम नमः हा जप जर तुम्ही 108 वेळा जर केला तर तुम्हाला कुठलीहीच अडचणी येणार नाही आणि तुमची बुद्धी पण वाढणार आहे. वस्त्र परिधान छान करा आणि आपले मंगळवारी अंगारिका चतुर्थी ह्या दिवशी आपल्याला गणपतीचा अभिषेक वगैरे सर्व करायचा आहे. संध्याकाळी चंद्रदर्शनानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे. एखाद्या गणपती मंदिरात जाऊन तुम्ही जर लाडू किंवा मोदक दान केले तर त्याचं पण भरपूर पुण्य तुम्हाला भेटणार आहे. ह्याच्यामुळं आपल्याला काय फायदे होतात तर संकष्टी निवारण जे आहे ते आपलं निवारण करण्यासाठी असते आणि आपलं आरोग्य सुधारते, आपली ऋणमुक्ती होते, म्हणजे आपण कर्जमुक्त होतो. कोर्ट कचेरीचे जे प्रश्न असतात ते मिटतात, मानसिक त्रास दूर होतो, मंगळ दोष कमी होतो. आपली मंगळवारी चतुर्थी आलेली असते, त्याच्यामुळे आपण जर मंगळवारी ही चतुर्थी धरली तर आपला मंगळ दोष कमी होतो आणि कुठल्याही प्रकारच्या आपल्याला अडचणी येत नाहीत. अडचणी येत असेल तर ते पण म्हणजे आपलं निवारण होणार 100%. तर तुम्ही ही मंगळवारची चतुर्थी आवर्जून करा. आपल्याला 21 चतुर्थीचं पुण्य भेटत असतं, त्याच्यामुळे आपल्याला ही चतुर्थी करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहत जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.